पण गेल्या 4-5 वर्षामध्ये या मुरुड हायस्कूलमध्ये विद्यार्थी संख्या वारंवार घटत आहे। चा कार्यक्रम हा माजी विद्यार्थी आणि संस्था यांच्या प्रयत्नांना अतिशय चांगला चालला अरे अजून वाढलं नाही, बाकी समोर कुठे वाढले बघ, अजून समोर वाढलं नाही, तुम्ही खायला सुरुवात केली। अरे हो की समोर हळू की अरे हो लगा। नमस्कार, मी सौ श्रावणी रोहित बर्गे, अतिथ हायस्कूल येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे। साहेबांच्या सांगण्यातून मला आज या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली। मी प्रथमच आलेले आहे या परिसरामध्ये आणि मला खरं तर इथला परिसर खूप आवडला। इथल्या माजी विद्यार्थ्यांचं शाळेप्रती असलेले जे भावना आहे, म्हणजे आम्ही शहरात काम केलेलं आहे, मी कल्याणीमध्ये 20 वर्ष होते, आता अतिथला आले, तर ही भावना ग्रामीण भागात जी आढळते ती शहरी भागात आढळत नाही। म्हणजे घरचा कार्यक्रम असल्यासारखे हे सर्वजण इथे मी बघते, कालपासून त्यांची उठाठेव चाललेली आहे। तर मला ही संधी दिल्याबद्दल प्रथमतः मी आभार मानते। मी नानासाहेब तुकाराम निकम, सहाय्यक विभागीय अधिकारी मध्य विभाग, रयत शिक्षण संस्था सातारा। रयत शिक्षण संस्थेच्या मुरुड या सातारा जिल्ह्यातील विद्यालयामध्ये आज जो भूमिपूजन आणि इमारत नूतनीकरण उद्घाटन सोहळा झाला, या सोहळ्याचं आयोजन या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि संस्थेच्या या विद्यालयानं केलेलं होतं। अतिशय दुर्गम अशा तारळे खोऱ्यामध्ये हे गाव आहे। या गावची भौगोलिक परिस्थिती विचारात घेतली तर भात शेती, सीझनल पाणी आणि प्रचंड प्रमाणामध्ये अडचण असणारा हा भाग आहे। लोकांना रोजगारामुळं या प्रदेशातून अन्यत्र स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे हे मुरुड हे हायस्कूल पूर्वी फार मोठं विद्यार्थी संख्या जास्त असणारं हायस्कूल होतं, पण गेल्या 4-5 वर्षामध्ये या मुरुड हायस्कूलमध्ये विद्यार्थी संख्या वारंवार घटत आहे। रयत शिक्षण संस्थेच्या धोरणानुसार बहुजन समाजातील गोरगरीब मुलं शिकावीत, गोरगरिबांची मुलं शिकावीत ही कर्मवीर अण्णांची भावना होती आणि या भावनेनुसार संस्था कार्यरत आहे। संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब, सचिव विकास देशमुख साहेब, संघटक आमचे डॉक्टर अनिल पाटील साहेब, विभागीय चेअरमन संजीव पाटील साहेब, आम्ही सर्वजणच या अण्णांच्या ध्येयाप्रमाणे संस्थेतील बऱ्याच विद्यालयांचा विकास करत असतो। त्या अनुषंगाने या विद्यालयासाठी दानशूर थोर देणगीदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी आर्थिक मदत 10 लाखाची केली। 15 लाख रयत शिक्षण संस्थेनं सचिव साहेबांनी आम्हाला दिले या विद्यालयाच्या विकासासाठी। आमचे विभागीय चेअरमन साहेब त्यांनी 15 लाखाची भरघोस मदत केली आणि त्यामुळं जवळजवळ आपण अर्ध्या कोटीची कामं या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत। माजी विद्यार्थ्यांचं योगदानही याच्यामध्ये आहे आणि भविष्यामध्ये या विद्यालयात सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे विद्यार्थी संख्येची। पण रयत शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता वाढ प्रकल्पामुळं जे सगळे प्रकल्प आहेत ते आम्ही आज घोषित करतो आहे की सगळे प्रकल्प इथं सध्या आपण ऑनलाईन पद्धतीनं चालू करतो आहे। आमचे संघटक जे आहेत डॉक्टर अनिल पाटील साहेब त्यांनी मगाशी आपल्याला भाषणामध्ये सांगितलेलं आहे की सगळे जे प्रकल्प आहेत जे सातारमध्ये चालतात ते सगळेचे सगळे इथं रनअप करायचं असा आदेश आम्हाला दिलेला आहे आणि ही शाखा माझ्याकडे आहे। माझं निश्चितपणे या शाखेवर लक्ष असतं आणि त्यामुळं भविष्यामध्ये सगळे प्रकल्प सातारमधले इथं चालू होतील। इंग्लिश कम्युनिकेशन आपल्या इथं चालूच आहे। आता लवकरच आपला मुक्त छंद वर्ग आपण चालू करतो आहे। परिसरातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आपण इथं जास्तीत जास्त सुविधा कशा निर्माण करून देता येतील त्या शाळेमध्ये जाऊन आमचे शिक्षक कसे बघतील असे आम्ही प्रयत्न करणार आहोत। विद्यालयाच्या गुणवत्तेमध्ये भर पडल्यानंतर मला खात्री आहे की कदाचित भविष्यामध्ये दुसऱ्या लांबच्या ठिकाणाहून सुद्धा विद्यार्थी इथे येतील आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहूत। पालकांचं, माजी विद्यार्थ्यांचं आणि स्थानिक ग्रामस्थांचं सहकार्य आहेच, ते आणखी वृद्धिंगत हो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। नमस्कार, मी संजय गायकवाड, माजी विद्यार्थी। गेली 3-4 दिवस आमच्या खांद्याला खांदा लावून आमचे निकम सर सर्वतोपरी सर्व मार्गदर्शन करत आहे। त्यांच्या मार्गदर्शनातून सुंदर असा आजचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे
माजी विद्यार्थी म्हणून आता गुणवत्ता वाढीचा विषयच निघाला होता, तर आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्याला काम करू, त्यांनी सांगायचं आणि आम्ही ऐकायचं, एवढंच आम्ही ठरवू. आमची शाळा या विद्यार्थी संख्या घट ही मोठी समस्या आहे, ती कशी वाढेल या दृष्टीनं स्कूल कमिटी, अध्यापक वर्ग, निकम साहेब, संस्थेचे मॅनेजमेंट आणि माजी विद्यार्थी सगळे हातात घालून काम करतील आणि जुना जो वैभव मुरुडचं होतं ते प्राप्त कसं होईल या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रयत्न करू. नमस्कार, मी जाधव JP बोलतोय, न्यू इंग्लिश स्कूल मुरुड माजी विद्यार्थी. आम्ही गेली 2 वर्षे 28/5/2023 पासून आम्ही अथक प्रयत्न करतोय. शाळा दुरुस्ती शाळेचा पत्रा खराब होता, दारं खिडक्या खराब होती, ते आम्ही प्रयत्न करून जवळ शरद पवार साहेबांच्याकडून 30 लाख जमा केले. त्याच्यानंतर आम्ही रामशेठ ठाकूर साहेबांच्याकडे गेलो, त्यांनी का आम्हाला 10 लाख रुपये दिले. असा 2 वर्ष आम्ही माजी विद्यार्थी अथक प्रयत्न करून किंवा आजचा नूतनीकरण उद्घाटनाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पाडला. लोक पण जवळजवळ 300-400 लोक आमचे ग्रामस्थ इतर सर्व जमले होते. सर्वांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विश्वनाथ चंद्रू पवार, मुक्काम पोस्ट मालोशी, न्यू इंग्लिश स्कूल मुरुडचा माजी विद्यार्थी. गेले 2 वर्षापासून सर्व माजी विद्यार्थ्याच्या सहकार्यानं आम्ही जे पण नूतनीकरणाचा जो प्रोग्राम हाती घेतला, या जे कार्य हाती घेतलं ते आज संपन्न झालं. मला वाटतं आमच्या नागरिकांसाठी आणि ह्या पूर्ण माजी विद्यार्थी संघटनेसाठी आजचा हा सोहळा स्वर्ग सुखापेक्षा कमी नाही. मान्यवरांचं आजपर्यंत लाभलेलं सहकार्य, रेच्या उच्च पदस्थ आणि पदस्थांचंही जे लाभलेलं सहकार्य, आज जे त्यांनी जे पण काही पुढचे हे ठेवले, ध्येय धोरणं ठेवली, त्याच्यावरती अंमल करण्यासाठी आम्हीही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन कार्यरत राहू ही ग्वाही देतो आम्ही माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महादेव केशव बसले. आणि हा सोहळा संपन्न झाला त्याबद्दल काय बोलचाल तुम्ही? सोहळा संपन्न झाला, या सोहळा अतिशय उत्कृष्ट संपन्न झालेला आहे. दादांचा जीवन गौरव झाला. त्यांच्या आत्तापर्यंतच्या इच्छा होती मला मिळावा. त्यांनी सामाजिक कार्य भरपूर केलेलं आहे, त्या दृष्टीने त्यांना आम्ही माजी विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, मी सदाशिव भोसले, तोंडोशी. या विद्यालयाचा 1982 ते 85च्या दरम्यान इयत्ता 8वी ते 10वीचा माझी विद्यार्थी आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. HM कॉलेज कराडला पदवीचं शिक्षण घेतलं आणि पदवीनंतर 1990 साली रयत शिक्षण संस्थेमध्येच मी नोकरीला लागलो. सुरुवातीला नाते या ठिकाणी, त्यानंतर शिरवळ, त्यानंतर वज्रोशी आणि त्यानंतर अण्णासाहेब कल्याणीला शिक्षक म्हणून मी काम केलं. 2019ला रयत शिक्षण संस्थेच्या पिंपोड हायस्कूलमध्ये मी मुख्याध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्याच अण्णासाहेब कल्याणी विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून मी या पदावरती काम केलेलं आहे. ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही या विद्यालयाच्या माध्यमातून इथपर्यंत आम्ही पोहोचलो ही तर खरी कर्मवीर अण्णांची खरी कृपा आहे. आणि ईश्वरचरणी मी अशी प्रार्थना करतो की सर्व माजी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून, सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी हे इमारतीचं नूतनीकरण जे झालेलं आहे ते आदर्शवत आहे. या भागाला, या परिसराला एक गतवैभव प्राप्त होईल आणि ग्रामीण भागातल्या बहुजन समाजातल्या मुलांना जास्तीत जास्त रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सोयीसुविधा देण्यासाठी संस्था प्रयत्न राहील. त्यासाठी आम्ही सर्व माजी विद्यार्थी मनापासून प्रयत्न करून विद्यार्थ्याला साजेसं योगदान देऊ, सहकार्य करू अशी अपेक्षा व्यक्त करून माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद. नाव सांगा तुमचं. मी मोहन मारुती पन्हाळकर. मी स्वातंत्र्य सैनिक मारुती ज्योतिराव पन्हाळकर यांचा मुलगा. ओके. गाव करंजोशी. माझे वडील प्रोत्साहनार्थ माझ्या आईच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी शाळेतल्या पहिल्या 3 नंबर 10वीतल्या मुलांना बक्षीस द्यायचे. ते आमचं योगदान होतं. मी मुंबईला राहतो. मी 1980 साली इंजिनियर झालो, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके. आमचं कुटुंब पहिल्यापासून गावी मुंबईला शहरात होतं. मी आता ह्या कमिटीला निधी गोळा करण्यासाठी सहकार्य करायचं काम करतो. सुनील हिंदूराव देसाई, कला शिक्षक. 2 वर्ष मला इथं काम करता आलं.
त्यामध्ये मला 1 वर्ष प्रभारी म्हणून काम करता आलं आणि प्रभारी म्हणून मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना हा माझे विद्यार्थी संघ आणि रयत शिक्षण संस्था यांनी दिलेला निधी योग्य उपयोगात आणता आला, भौतिक सुविधा करता आल्या, त्याचबरोबर गुणवत्ता च्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करून नॅशनलला 1 विद्यार्थी गेला, राज्यावर 2 विद्यार्थी गेले, क्रीडामध्ये विभागीय जिल्हा स्तरावर अनेक मुलं गेली. जसा या शाळेचा भौतिक विकास झाला तसा गुणवत्ता विकास करताना सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला की दोन्ही बाजूनं या शाळेचा विकास होत गेला. मी कराड तालुक्यातला आणि एका गरीब कुटुंबातला विद्यार्थी, त्यामुळं मी गरिबीत माझं शिक्षण झालं. त्यामुळे या भागातले विद्यार्थी गरिबीमध्ये वाढताना पाहताना त्यांच्या समेत काम करताना खूप 2 वर्ष आनंदायी गेले. एवढं बोल. ठीक. माझे नाव नानासाहेब रामजी पन्हाळकर, माजी विद्यार्थी मुरुड हायस्कूल, तालुका पेठ, जिल्हा सातारा. आज या ठिकाणी मुरुड हायस्कूलच्या नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ आणि मुरुडचे सुपुत्र साहेबराव हंबीरराव पाटील दादा यांचा सपत्नीक जीवनगौरव पुरस्कार आमच्या माजी विद्यार्थी वतीनं आणि संस्थेच्या वतीनं देण्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही या ठिकाणी आज जमलेलो होतो. हा कार्यक्रमाच्या साठी रायगडचे सुपुत्र रामशेठ ठाकूर, संस्थेचे सदस्य डॉक्टर अनिल पाटील, संस्थेचे सचिव विकास देशमुख साहेब आणि इतर पदाधिकारी हजर होते. आजचा कार्यक्रम हा माजी विद्यार्थी आणि संस्था यांच्या प्रयत्नांना अतिशय चांगला सर झाला आणि यापुढे आम्ही सर्व माजी विद्यार्थी या मुरुड हायस्कूलच्या प्रगतीसाठी झटत राहू अशी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द चला. ओके. तर फायनली पूर्ण मुलाखत झालेली आहे आणि कार्यक्रम पण झालेला आहे. आता सगळे जेवण झाले आहेत, बऱ्यापैकी जेवतात पण पोरं बघा, बऱ्यापैकी सगळ्याचं जेवण झालेलं आहे. तर मी पण थोडं जेवण घेतो. दादा तुझं नाव सांग. नाव काय तुझं? काय? कुणाल कांबळे. तर कितीला रे पोरांनो तुम्ही? 9वीला? 10वी. थोडीच ते सगळ्यात मी साई तुम्हाला खरोखर आपण देऊया. झालं वाढून की अजून बाकी आहे? 7वीला? कुठलं गाव कुठलं? मुरुड म्हटलंस तू? बाकी काय चाललंय? कार्यक्रम कसा वाटला? मस्त होता. नक्की? तुझं नाव सांग जोरात. वेदांत दत्तात्रय बोंगाळे. ओके. अरे अजून वाढलं नाही, बाकी समोर कुठे वाढले बघ अजून. समोर वाढलं नाही, तुम्ही खायला सुरुवात केली. अरे समोर तर वाढू दे. अरे तुम्हाला भूक नाही लागले काय? मग बोला लवकर. अरे तिकडे वाढा, त्या साईडला कोणच नाही वाढत आहे. अरे पत्रावळ तरी वाढा पहिले. संपले पत्रावळ? काय नियोजन केलंय? चला मग आम्ही जेवायला बसतो, तुम्ही वाट बघा. केक खाल्ला सकाळी तुम्ही? तू खाल्लास काय? चलो चलो. अजून करायचं ना? तुम्हाला विचारते कसं करतो? शूट करायचं, एडिट करायचं बस. तुम्हाला कसं कळतं?
तर फायनली समोर पण आताशा पत्रावळ वाटतात, कारण पत्रावळ संपले होते है ना रे? अरे हो की समर्थ, अरे हळू की यार, अरे हो लगा. आरती ही तर चला, माझं जेवण झालेलं आहे, आता निघतो मी घरी. खूप एन्जॉय खूप झाला. चला, ओके, बाय. पूर्ण प्रोग्राम झालेला आहे, जेवण पण झालेलं आहे आणि आता आम्ही निघू आमच्या घरी. अण्णा पण होतो सोबत, पण अण्णाला बोलायला नाही जमणार, पण चांगला झाला कार्यक्रम. ह्यांनी सगळं माझे विद्यार्थी हे केलं, त्यांनी सगळं नियोजन केलं ना. ओके ओके. तर अण्णांनी पण 10,000 रुपये दिलेले आहेत. हां हां हां. ओके, ज्यांना जेवढं जमतं तेवढं. हां, ती भेटली होती अश्विनी, ती पण घरी गेली आता. तर असं सर्वांनी हातभार लावला आणि त्यामुळे सर्व पूर्ण झालेलं आहे. तर हा कार्यक्रम पण मस्त झाला आणि आता आपण जेवण वगैरे करून आता घरी जाऊया आणि थोडा आराम करूया. हा ब्लॉग इथं स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.